डिअर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत आपण मोर अँड मोरचा वापर शिकणार आहोत. तर इंग्लिश सेंटेन्स बनवताना मोर अँड मोरचा वापर करून कसं वाक्य बनवलं जातं, कसं सेंटेन्स बनवलं जातं ते आजच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत. लेट अस सी. मोर अँड मोर. मोर अँड मोरचा अर्थ काय झाला? मोर अँड मोर अधिकाधिक म्हणजे जास्तीत जास्त असं त्याचा अर्थ होतो, अधिकाधिक. मग मोर अँड मोरचा वापर कसा केला जातो? लेट अस सी विथ द एक्झाम्पल्स. 1. आपल्याला अधिकाधिक पाणी प्यायला पाहिजे. शरीराला पाण्याची गरज असते आणि ते पाणी आपण अधिकाधिक प्यायला पाहिजे. असं वाक्यामध्ये मोर अँड मोर वापर करून वाक्य कसं तयार होईल ते बघूया. आपल्याला अधिकाधिक पाणी प्यायला पाहिजे. मग आपल्याला म्हणजे काय? वी शुड. पाहिजेचा अर्थ काय आहे? शुड. वी शुड. प्यायला पाहिजे म्हणजे ड्रिंक. वी शुड ड्रिंक. अधिकाधिक. मोर अँड मोर. मोर अँड मोर. पाणी, वॉटर. काय वाक्य तयार झालं? वी शुड ड्रिंक मोर अँड मोर वॉटर. वी शुड ड्रिंक मोर अँड मोर वॉटर. म्हणजे आपण अधिकाधिक पाणी प्यायला पाहिजे. असं मोर अँड मोरचा वापर केला जातो. नेक्स्ट एक्झाम्पल. मला अधिकाधिक पैसे कमवायचे आहे. मला अधिकाधिक पैसे कमवायचे आहे असं सांगायचे असेल तर मोर अँड मोरचा वापर कसा कराल? मला म्हणजे आय हॅव टू अर्न. कमवायचे आहे म्हणजे अर्न. आय हॅव टू अर्न मोर अँड मोर मनी. MONEY मनी. आय हॅव टू अर्न मोर अँड मोर मनी. मला अधिकाधिक पैसे कमवायचे आहे. लक्षात. 3. तुम्हाला अधिकाधिक इंग्लिश मित्र मराठी हे यूट्यूब चॅनल पाहायला पाहिजे. तर कसं वाक्य तयार होईल? तुम्हाला, यू. पाहिजेला शुड. यू शुड. पाहायला पाहिजे मग वॉच. यू शुड वॉच मोर अँड मोर. यू शुड वॉच मोर अँड मोर इंग्लिश मित्र मराठी. इंग्लिश मित्र मराठी YouTube channel. In this way, you should watch more and more English Mitra Marathi YouTube channel. Okay, you should watch more and more the YouTube channel English Mitra Marathi. In this way, अशा पद्धतीनं वाक्यात मोर अँड मोरचा वापर केला जातो. तुम्ही पण केला पाहिजे. आणि मोर आणि मोरचा वापर जे शिकायचे असेल, मोर अँड मोरचा वापर, तर हा व्हिडिओ वारंवार पहा. लगेच लक्षात येईल. गॉट इट? ओके. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ओके.